राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक। राष्ट्रवादी विलीनीकरणावर सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधण्याची शक्यता। मंत्री झिरवाळांच्या कार्यालयामधील लाचखोरी प्रकरणावर सुद्धा चर्चेची शक्यता। अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता। 30 ते 32 आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात। काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण। एका क्षणामध्ये आपण सगळे पोरके झालो, दादांच्या मनातील स्वप्न साकार करू। विजयी उमेदवारांच्या समोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊ। रस्ते बागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी रितू तावडे अमित साटमांचं अनुमोदन। भाजपनं आ बैल मुझे मार करू नये संजय राऊतांचा निशाणा। तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत, मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर। मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार। उपमहापौर शाने हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची चिन्ह। भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती। भंडाऱ्याच्या गोविंद विद्यालय या खासगी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचे हाल। शिळं अन्न दिलं जात असल्याचा आरोप। प्रशासनानं योग्य सुविधा पुरवण्याची विद्यार्थ्यांची मागणी। गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं। भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातील लढाई लढता येणार नाही। संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर। एकच अतिशहाणा तो समजतो सगळ्यांचा बैल रिकामा। ठाकरे बंधूंच्या निवडणुकीमधील चुकांबाबत रोखठोकमध्ये मत व्यक्त केल्यानंतर संदीप देशपांडेंची नाव न घेता संजय राऊतांवर टीका। तर टीकेवर राऊतांनी उत्तर देणं टाळलं। मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा। तर भाजपच्या गणेश खणकरांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार। समित्यांमधील सदस्यांची ही घोषणा केली जाणार।